आज आम्हाला धर्माच्या त्या ठिकाणी मोठ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत। आज आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितले जात आहे। आमच्या तरुणांच्या हातामध्ये तलवारी देऊन त्यांनी युद्धासाठी सज्ज राहिलं पाहिजे, आपल्या तलवारी घासून ठेवल्या पाहिजेत, अशा प्रकारचे सांगणारे आमच्यासारखे महाराजच त्या ठिकाणी गावागावात फुपावू लागलेले आहेत। पण आमचे राजाभाऊ महाराज चोपदार जे ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीचे प्रमुख आहेत, ते फार धर्माची व्याख्या चांगली सांगतात आणि धर्मयुद्ध आपण केलं पाहिजे असं सांगतात। राजाभाऊ महाराज म्हणतात की होय, आपल्याला धर्मयुद्धाची परंपरा आहे, आपण धर्मयुद्ध केलं पाहिजे आणि धर्मासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे, कारण आपले 2 महाकाव्य आहेत। या 2 महाकाव्याला आपण काय म्हणतो? धर्मयुद्ध म्हणतो। किंबहुना आताच आमच्या महाराजांनी उल्लेख केला की ज्या गीतेचा, त्या गीतेमधला पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, म्हणजे महाभारतातलं युद्ध कोणतं होतं? धर्मयुद्ध होतं, बरोबर की नाही? महाभारताचं युद्ध कोणतं होतं? धर्मयुद्ध होतं। मग धर्मयुद्ध जर असेल तर त्या धर्मासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असले पाहिजेत, बरोबर की नाही? आणि महाभारताचं युद्ध काय होतं? धर्मयुद्ध होतं। मग महाभारतातलं युद्ध धर्मयुद्ध होतं, तिथे 2 धर्मामध्ये युद्ध झालं। मग कोणत्या कोणत्या 2 धर्मामध्ये युद्ध झालं? मुळात हे युद्ध कोणाकोणामध्ये झालं? धर्मयुद्ध कोणाकोणात झालं? कौरव आणि पांडवांच्या मध्ये झालं। 2 धर्मामध्ये युद्ध व्हायला पाहिजे। मग हे पांडव हे हिंदू होते आणि कौरव मुसलमान होते, ख्रिश्चन होते। कोण होते? मग हिंदूच होते। मग धर्मयुद्ध कशासाठी? कसं काय? रामायणाचे युद्ध कोणाकोणामध्ये झालं? रावण आणि राम आणि रावणामध्ये युद्ध झालं। मग इथे 2 धर्म पाहिजेत। राम कोण होते? हिंदू होते। रावण कोण होता? मुसलमान होता। मग हे धर्मयुद्ध कसं काय? आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलेलं असं माणसं तोडण्यासाठी नाही। आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलं तुकाराम महाराजांनी, सत्य तोची धर्म, सत्य हे कर्म, यावी न वर्म नाही तुझे। जे सत्य आहे तो खरा धर्म आहे। आणि तेच आमचे महात्मा फुले सुद्धा सांगतात की सत्य धर्माचे आधी घर। आणि म्हणून सत्याची आमचं युद्ध असलं पाहिजे, सत्य विरुद्ध असत्य। आमचं युद्ध असलं पाहिजे नीती विरुद्ध अनीती। आमचं युद्ध असलं पाहिजे की सत्य माणसाला माणसापासून जोडणारं आमचं युद्ध असलं पाहिजे। आणि हेच वारकरी संतांनी केलेलं आहे।